हो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता उमाटे बोलते. खूप छान सपोर्ट करता मला. खूप बरं वाटतंय. कसं आहे बघा, आपल्याला एक चान्स मिळाला आहे, एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. जे यूट्यूब चॅनल आहे, त्याच्या माध्यमातून आपण संदेश देतो. पण जर काही स्त्रियांनी अंगप्रदर्शन करून किंवा अश्लील काही व्हिडिओ दाखवून तर काय देणार आहे तुम्ही? काय शिकवता तुम्ही तरुण पिढीला आजच्या मला सांगा तुम्ही? कसलं विचित्र वाटतंय. तुम्हाला जी कमेंट तुम्ही रात्री लाईव्हला येता, तुम्हाला सांगते एवढ्या घाण कमेंट येतात अहो, तरुण पिढी तेच वाचत असते. त्यांना काय काय त्यांना एकेकाला कळत पण नसतील एवढ्या घाण कमेंट कसं काय तुम्हाला येतात. त्यांनी विचार करत असतील, ही ही बाई अर्धी नागडी उघडी बसली, हिला एवढ्या घाण कमेंट येतात. तरी तुम्हाला त्याचं काय वाटत नाही का हो? स्त्रियांना विचारते मी काय, काही स्त्रिया आहेत अशा की एवढ्या घाण तुम्हाला कमेंट येतात, तुमचं अर्ध शरीर दाखवता, तुमच्या छातीवर पदर नसतो तुमच्या छातीवर कधी. देवाने तुम्हाला घर दार भिंती दरवाजाला दारे कशासाठी तयार करून दिलेले? नाहीतर ह्या जमिनीवर ह्या धर्तीवर घरच तयार झाले नसतील. झोपड्या आहेत, गरिबांचे सुद्धा झोपड्या असतात, त्याला पण छोटंसं दार असतं. तुम्ही घरातलं काय चालतं ते जर सगळं दाखवलं हां तर येणारी तरुण पिढी तुमच्याकडून काय शिकावं? आत्ता एका बाईच्या लाईव्हला मी बघितली, इतके घाण कमेंट होत्या, कल्पना करू शकत नाही. पण ही बाई बाहेर फिरू तर कशी शकते? ह्या बाईला लोक काय म्हणत नसेल का? एवढं घाण कमेंट करतात. ह्या बाईला लाज वाटत नसेल का? किंवा ही बाई विचार करत नसेल का? मी फिरते बाहेर, मला लोक काय म्हणतील बाबा, असं त्या बाईला वाटत नसेल का हो? मला इतका विचार पडते. लोक पण कमी म्हणतात, तरी तुम्ही व्हिडिओ टाका ना म्हणतात मला. ठीक आहे म्हणलं, टाकते व्हिडिओ, मी खूप वेळा टाकते म्हणलं, चला अजून एकदा टाकून बघूया म्हणलं. जाऊ द्या, हा झाला विषय. मला आणखीन एक विषयावर व्हिडिओ टाकायचा आहे. अरेंज मॅरेज करा, लव्ह मॅरेज करा, जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा आपण खूप आनंदात असतो. एकमेकांची सहवास असते, एकमेकांबद्दल ओढ असते. लग्न होतं आपलं, आपण लग्नाच्या बंधनात अडकतो. आपण दोघं एकत्र होतो, दोघांचं प्रेम होतं. काही महिने हे प्रेम चालतं, काही महिन्यानंतर हळूहळू हे प्रेम कमी व्हायला लागतं. ठीक आहे, ह्यासुद्धा गोष्टी बरोबर आहेत, योग्य आहे. कारण रोज रोज तेच तेच म्हणल्यावर माणूस कंटाळतो, आहे की नाही? आणि रोज रोज आपण बघा तेच तेच जेवण करतो, त्याला थोडा विषय वेगळा लागतो. वेगळा विषय लागतो म्हणजे आपल्या घरामध्ये वडीलधारी माणसं पाहिजे, थोडे गप्पा गोष्टी पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष देणं पाहिजे, वेगळा विषय पाहिजे. तर हे चांगलं आयुष्याला आपल्या वेगळं वळण लागते. आजकालची पिढी कसं झालं, लग्न झाल्यानंतर दोघंच नवरा बायको, घरामध्ये वडीलधारी माणसं नको, कोणीच नको. मग येऊन जाऊन तू मला बघ, मी तुला बघते. दोघं चर्चा काय करणार आहे तो? घरामध्ये आपले बहीण भाऊ सगळे असल्यानंतर माणूस थोडं चर्चा करतं, बोलतं, वेगळं काहीतरी, तुझं काय चाललंय, तुझं काय चाललंय. आता काय सगळ्यांच्या हातात मोबाईल आहेत, प्रत्येकजण मोबाईल घेऊन बसतात. त्यातून सुद्धा बघा थोडंसं आपण बघतो, काय चाललंय तुझं, कॉलेज वगैरे नीट चाललंय का, बहिणीला विचारतो. भावाला म्हणतो, काय रे तू जातो का नाही, मोठा भाऊ असला तर म्हणतो चला, मग त्याचं शिक्षणाचं बघतो, त्याचं नोकरीचं बघतो, आईला दवाखान्यात न्यावं लागतं, वडिलांची काळजी घ्यावी लागते. ह्या गोष्टी जर सगळ्या घरामध्ये असलं ना, अजिबात भांडणं होत नाहीत नवरा बायकोची. पण काय काय घरामध्ये काय करते, बायका मुद्दाम भांडणं करते की ह्या सगळ्यांनाच तू नवरा जास्त लक्ष देतो आणि माझ्याकडे कमी लक्ष देतो. अशामुळे त्या नवरा बायकोची भांडणं होतात. हे सध्या चालू आहे तसं. पण अशा भांडणामुळे तुमचं नुकसान होतं, नवरा बायकोचं. नवरा बायकोच्यामध्ये दरार निर्माण होते. नवऱ्याला वाटतं ही माझी बायको माझी आईची बापाची काळजी घेत नाही, मला पण काळजी घेऊ देत नाही, स्वतः तर लक्ष देत नाही. त्या आईला काय हवंय काय नाही, वडिलांना काय हवंय काय नाही, हे तर लक्ष देतच नाही तिनं. अजून त्यांनीच कामं करू असं तिची इच्छा असते. नवऱ्याला सांगते मग, तुमची आई हेच करत नाही, तुमचे तेच करत नाही, तुमचा बाप हेच करत नाही, तुमचा बाप तेच करते. बाप किती गाणं गाता येते, कंटाळून जाते ते नवरा ऐकून 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 ऐकून. आणि ते मग तुम्हाला नंतर वर्ण गोड गोड बोलायला चालू होते, पण त्यांच्या मनात कडवटपणा भरतो. अशामुळे घटस्फोट झालेत किती जण तरी. चल बाबा, तू तुझ्या आईवडिलांना बघ आणि मी माझ्या आईवडिलांना बघते, आणि खरं हेच चांगलं आहे.
तुम्हाला नाही आवडत ना, तुम्ही स्पष्ट सांगायचं. पण भांडायचं नाही, मारामारी करायचं नाही. काय काय घरात नवरा बायको धरून एकमेकाला मारतात. बायको नवऱ्याच्या अंगावर बसून मारते. काय चाललंय, काय वागताय तुम्ही? आणि नवरा बायकोचं प्रेम कसं पाहिजे? शेवटपर्यंत माणसाने प्रेम करायला पाहिजे. एवढं पण उतावीळ होऊ नये माणसाने कुठल्या पण गोष्टीला. एक जण गेला 40-50 वर्ष नंतर संसार करून, तर एखादा ना एक जण सोडून एवढं वर्षातून गेला तर किती हे वाटत असतं. तर आपण ह्याच्या आपल्या नवऱ्याच्या सोबत आपल्या साथीदाराबरोबर 50 वर्ष काढली आपण. त्याच्या आठवणीमध्ये आपण जगू शकतो नंतर. तुम्ही 4-5 वर्षामध्ये जर लग्न केलं आणि सोडून गेलं, काय उपयोग आहे? दुसरा केला ती बी तसला निघाला, काय करता? तुमच्या आयुष्याला काहीच अर्थ राहत नाही आहे. आणि आपल्या ह्या भारतामध्ये, इंडियामध्ये अशी प्रथाच नाही आहे. जे कोणी प्रथा करतात मग ते सोडून देतात विषय. चला, तुझं माझं जमत नाही, खरंच जमत नसेल ना, हे निर्णय घ्यायलाच पाहिजे. तुम्हाला जर नवऱ्याचे आईवडील आवडत नाही, भाऊ बहीण कोणी आवडत नाही ना, तर तुम्ही सरळ नाही तर अनाथाशी लग्न करायचं, अनाथ मुलाशी लग्न करायचं. कामाचा कंटाळा येतो तुम्हाला, कामं होत नाही, तुमचं शरीर देवाने कशाला बनलं आहे काय माहीत नाही मला. आम्ही तर एकेकाळी खूप कामं बिमं सगळं करून बसलेलं आहे. जरी एखादी बाई जरी कामाला असली तरी खूप कामं असतात घरामध्ये, तरच घर आपलं टिकतं ना. सगळीकडे लक्ष द्यावं लागते घरात. नुसतं आपलंच लक्ष द्यायचं, आपल्या नवऱ्याकडे लक्ष द्यायचं, आपल्या मुलांकडे लक्ष द्यायचं असं नसतं. याला संसार म्हणतच नसतात. स्त्रीला पण पुरुषाची खूप गरज असते, नवऱ्याची. आणि जेंट्सला म्हणजे पुरुषांना पण बायकोची खूप गरज असते. एकमेकांना खूप गरज असते आधाराची. आईवडील थकलेले असतात ना, बायकोनेच नवऱ्याला आधार द्यायचा असते, नवऱ्याने बायकोला आधार द्यायचा असते. किती प्रेम करायला पाहिजे तुम्ही एकमेकावर. हे सारखं भांडणं भिंडणं म्हणल्यावर प्रेम कमी होत असतं, असं असतं. म्हणून प्रेमाने राहावा, आनंदाने राहावा, सुखाने संसार करा. 4 गोष्टी इकडं तिकडं होत असतात, सोडून द्या, सोडून द्यायला शिका. खूप प्रेमाची एकमेकांची गरज असते आपल्याला. साथीदार पाहिजे आपल्याला शेवटपर्यंत. तेच तुम्हाला सांगायचं होतं की हे असे व्हिडिओ तुम्ही बघत जाऊ नका. पांचट व्हिडिओ बघत जाऊ नका. कशाला बघता तुम्ही उगी ते? देवधर्माचे बघत जावा, चांगले व्हिडिओ बघत जावा. आहे ना तुमच्या हातात मोबाईल, चला वर ढकलून द्यायचं वर ते. त्यांना पण कळायला पाहिजे ना, आपण एवढे घाणेरडे व्हिडिओ बनवते, लोक आपले व्हिडिओ बघत आहेत. तुम्ही त्याला आवडीने बघता, लाईक करता, म्हणल्यावर काय होणार मग? चला मग, एवढं सांगायचं आहे तुम्हाला. शेवटी तुमची मर्जी. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.